उन्नत नाशिक आणि पर्यावरण पूरकतेच्या दिशेने आज सातपूर विभागात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल टाकण्यात आलंय। आज दिनांक 12 जुलै 2026 रोजी भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठानतर्फे आणि सातपूरचे लोकप्रिय सभापती समाधानजी देवरे यांच्या कल्पक संकल्पनेतून एका अनोख्या सेवा रथांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या संपूर्ण क्षणाचे साक्षीदार झाले महाराष्ट्राचे लाडके कुंभमंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते या रथांचे लोकार्पण करण्यात आले। अनेकदा आपल्या घरातील देवदेवतांवर वाहिलेली फुलहार, सुकलेली फुले किंवा भस्म आपण घंटागाडीत किंवा थेट नदी पात्रात विसर्जित करतो। यामुळे नदीचे प्रदूषण होते आणि धार्मिक भावनाही ठेच पोहोचते। यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून निर्माल्य संकलन रथ सुरू करण्यात आलाय। आता नागरिकांनी आपले निर्माल्य या विशेष रथामध्ये जमा करायचे। या गोळा झालेल्या निर्माल्यापासून पुढे उत्कृष्ट सेंद्रिय खत आणि सुवासिक अगरबत्ती बनवली जाणार आहे। म्हणजेच कचरा व्यवस्थापनासोबतच रोजगाराची निर्मिती होणार आहे। आपल्या परिसरातील महिला भगिनी अनेकदा घरातील जेवण झाल्यानंतर उरलेले अन्न, भात, भाकरी किंवा पोळ्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधून रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकून देतात। यामुळे परिसरात दुर्गंधी सुटून आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो। हाच धोका टाळण्यासाठी आणि गोमातेची भूक भागविण्यासाठी गोमाता दान सेवा रथ देखील सेवेत दाखल करण्यात आलाय। सभापती समाधान देवरे यांनी सर्व महिला भगिनींना नम्र आवाहन केलंय की आपल्या घरातील उरलेल्या भाकरी किंवा पोळ्या रस्त्यावर उघड्यावर न टाकता त्या केवळ आणि केवळ या गोमाता सेवा रथातच टाकाव्या। या सोहळ्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे उन्नत नाशिक अभियानाअंतर्गत लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण करण्याचा संकल्प सोडण्यात आलाय। याच संकल्पनेचा एक भाग म्हणून आज नंदिनी नदीच्या किनारी गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। या दोन्ही उपक्रमांचे कौतुक करताना कुंभमंत्री गिरीश महाजन म्हणाले की समाधान देवरे यांची ही संकल्पना अत्यंत आदर्श असून नाशिकमधील इतर सर्व नगरसेवकांनी देखील आपापल्या प्रभागात अशाच प्रकारे उपक्रम राबवून शहराला सुंदर आणि स्वच्छ बनवले पाहिजे। या सुप्रसिद्ध सोहळ्याप्रसंगी सातपूर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, आजी माजी नगरसेवक, महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय अधिकारी व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने मित्रपरिवार व नागरिक उपस्थित होते। चला तर मग आपणही या पर्यावरणपूरक मोहिमेत सामील होऊया आणि आपले नाशिक अधिक प्रगत, स्वच्छ आणि सुंदर बनवूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, SG मणियार, समाचार टुडे, सातपूर।